राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीत 15% भाडेवाढीच्या निषेधार्थ मिरजेत शिवसेना ठाकरे गटाकडून सोमवारी दुपारी 12 वाजता मिरजेच्या एसटी विभागीय कार्यालयात आंदोलन करण्यात आले व राज्य शासनाचा या भाडेवाढी विरोधात निषेध करण्यात आला। देशात सर्वच बाबतीत महागाई वाढत असताना राज्य शासनाकडून एसटीची भाडेवाढ करून प्रवाशावर अन्याय करत असल्याचा आरोप यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला। राज्य सरकारने एसटी भाडेवाढ 15% केलेली असून ही भाडेवाढ तात्काळ रद्द करावी, अन्यथा शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरून विरोध करेल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला। यावेळी शिवसेना ठाकरे गट विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते, शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे, उपशहर प्रमुख महादेव हुलवान, शाकेरा जमादार यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते। नमस्कार। आज मिरजमध्ये शिवसेनेच्या वतीने आज इथं धरणे आंदोलन करायचं होतं, पण महाराष्ट्र शासनाने जी काय भाडेवाढ बसमध्ये केली, कारण लालपरी ही सर्व गोरगरिबांसाठी महाराष्ट्राच्या शासनाच्या वतीनं सगळ्या महाराष्ट्रात फिरते आणि गोरगरिबांसाठी सगळ्या खेडेगावात फिरते। तरी मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी 15% भाडेवाढ केली आणि लोकांच्यावर अन्याय केला। त्यासाठी मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं आणि मिरज विधानसभेच्या वतीनं आम्ही आज इथं निवेदन देण्यासाठी सर्व महिला, पुरुष आणि युवा सेनेचे सर्व पदाधिकारी इथं आज हजर झालेत आणि मोठ्या प्रमाणात हे आंदोलन झालेलं आहे। पण आम्हाला ही आज पहिल्यांदा आम्ही सूचना देतोय आणि जर ही भाडेवाढ कमी नाही जर झाली तर मोठ्या प्रमाणात रस्ता रोको सांगली जिल्ह्यातून होईल हे आम्ही तुम्हाला सांगतो। तरी ह्याची दखल घेतली पाहिजे महाराष्ट्र शासनाने। असंच जर भाडेवाढ करून लोकांच्यावर जर अन्याय होत असेल तर लोकांनी आपल्या घरला जायचं याचं कसं, हीच लोकांच्या पुढे प्रश्न आहे आणि हे अन्याय आहे। हे शिवसेनेच्या वतीनं आमच्या मिरज विधानसभेच्या वतीनं आम्ही निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं एसटी महामंडळ येथे त्यांच्या चौकामध्ये आपण भाडेवाढ बद्दल त्यांचा जाहीर निषेध केलेला आहे। कारण सर्वसामान्याची लालपरी म्हणणारे हे महाराष्ट्र सरकार गोरगरिबाच्या जनतेला खिशाला कात्री लावण्याचं काम हे सरकार केलेलं आहे। काल त्यांच्या परिवहन मंत्र्यांनी स्वतः म्हटले भाडं कधी वाढले किंवा कसं वाढले हे त्यांनाच माहीत जर नसेल तर सरकार काय करायला लागले, डोळे झाकून लोकांच्या खिशाला कात्री जर लावत असेल तर हे चुकीचं आहे। त्वरित लवकरात लवकर ते भाडे जे वाढलेलं आहे ते कमी व्हावं असं आम्ही पत्र दिलेलं आहे। आज मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं रास्ता रोको घेऊन त्या अधिकाऱ्यांना जागेवर बोलवून आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये जर हे लवकरात लवकर भाडं जर कमी नाही झालं, जनता रस्त्यावर उतरेल, उद्रेक होईल, याची दखल ह्या महाराष्ट्र शासनाने घ्यावी अशी मी आज त्यांना विनंती करतोय।